मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। मी आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 3750 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेले आहे। म्हणजेच सरासरी 4.25 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेले आहे। तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, हा चेक या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे। तर या वीज बँकेमधून बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे हस्तांतर करण्यासाठी आज अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4.25 कोटींचा चेक बँकेमध्ये सुद्धा गेलेला आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4.25 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेले आहे। तर हा चेक बँकेमध्ये हस्तांतर सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। थेट अजितदादांनी सांगितलेलं आहे की मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। तर या डीबीटीचं बटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दाबण्यात आलेलं आहे। थेट देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहेत। परंतु हे पैसे एकाच टप्प्यामध्ये येणार नाहीत। म्हणजेच हे पैसे 3 टप्प्यांमध्ये सुद्धा येणार आहेत। पहिला टप्पा सकाळी सुरू झालेला आहे, दुसरा टप्पा दुपारी सुरू होणार आहे आणि तिसरा टप्पा संध्याकाळी सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून या 2 हप्त्यांचे पैसे कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होते। तर त्या सर्व बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता आलेला नसेल, तर त्या लाडक्या बहिणी या नवीन 2 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाही। ज्या बहिणी या 2 नवीन नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर 4 चाकी गाडीचा नियम घालण्यात आलेला होता, सोबतच उत्पन्नाचा नियम सुद्धा घालण्यात आलेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये अजून 2 नवीन नियम सुद्धा घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता
पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 2 नवीन नियमांमध्ये बसत असावेत. ज्या ज्या बहिणी या 2 नवीन नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता आज मिळणार नाही, तर त्यासोबत आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त 2 महिन्यांचे 3,000 रुपये येणार नाही, तर त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत. ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना एकदाच 2 वर्षांचे 24 हप्ते पाहिजे असतील, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 2 वर्षांचे एकदाच पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला एकदाच पैसे मिळणार आहेत. म्हणजेच 24 हप्त्यांचे 36,000 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ता पाहिजे नसेल, एकदाच तुम्हाला 2 वर्षांचे हप्ते घ्यायचे असतील तर ते 2 वर्षांचे हप्ते सुद्धा घेता येणार आहेत. परंतु त्यासाठी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला सरसकट 2 वर्षांचे सगळे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना एकदाच 2 वर्षांचे पैसे पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणींनी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर त्या लाडक्या बहिणींना 2 वर्षांचे सगळे पैसे सुद्धा मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे 2100 रुपये प्रमाणे येणार नाहीत. सध्याच्या स्थितीला सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 रुपये प्रमाणे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता देऊ असा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहे. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्वात प्रथम कोणाला पैसे येणार आहेत? बघा, भरपूर बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सर्वात अगोदर कोणाला पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, तर त्या परिपत्रकामध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, म्हणजे ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल, त्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सोबतच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापर्यंत पैसे आलेले असतील त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 10 हप्ते मिळाले नसतील त्या बहिणींना आज मागील सर्व पैसे वाटप सुद्धा होतच आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे 10 हप्त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना 10 हप्त्यांपैकी 2 हप्ते आलेले नसतील, 1 हप्ता आलेला नसेल, तर त्या लाडक्या बहिणींना मागील पैसे सुद्धा मिळणार आहेत. परंतु तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील पैसे सुद्धा मिळणार आहे. तर ते काम कोणतं आहे तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. सरासरी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपये जमाच केले जाणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा त्या 2 नवीन नियमांमध्ये बसत असावे. ज्या ज्या बहिणी या 2 नवीन नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की मागील पैसे येणार का? बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आताच सांगितलं की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 10 हप्ते विस्तांतर सुद्धा झालेले आहेत. जर तुम्हाला या 10 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल, 2 हप्ते आलेले नसतील किंवा 10च्या 10 हप्ते आलेले नसतील तर तुम्हाला 10च्या 10 हप्ते सुद्धा मिळणार आहे. परंतु एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा आपण लगेच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला मागचे पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि या चालू
पेट्रोलच्या 2 महिन्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत. ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार आहे, येणार आहे. अन्यथा ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम योजनेचा आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे. जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. म्हणजेच तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, म्हणजे सरकारच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दुसऱ्या नियमामध्ये बसत असावे. ज्या बहिणी या दुसऱ्या नियमामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत. तर हा दुसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल, मुख्याध्यापक असेल, शिपाई असेल, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर केले जाणार आहेत. कारण लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी सुरू केलेली योजना आहे. म्हणजेच योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यामुळे श्रीमंत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, 2 हप्त्यांसाठी जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. या वर्षी सुद्धा घेतलेली नसावी. परंतु ज्या बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल, म्हणजेच त्या गाड्या भाड्यांसाठी वापरल्या जात असतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर केले जाणार आहेत. म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, अजून एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे तर तो नियम म्हणजे टॅक्स. बघा लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो शेवटचा नियम आहे तर तो शेवटचा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्याकडे 5 एकर शेत जमीन असेल तर तुम्हाला पैसे येतील. परंतु तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल, म्हणजे 6 एकर असेल, 7 एकर असेल, 8 एकर असेल किंवा 10 एकर असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. 5 एकर किंवा 5 एकरापेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे तरच मला 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा मी 4 नियम सांगितले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर केले जाणार आहेत. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत, सोबतच या 4 योजनांसाठी पात्रता कोणकोणती आहे, सोबतच या 4 योजनांसाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 4 योजनांच्या माध्यमातून लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत असावे। ज्या बहिणी 3 नियमांमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत, त्यांना शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहेत। बघा, पहिला नियम म्हणजे तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे तरच तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या शिलाई मशीनसाठी तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी योजना म्हणजे पेटाची गिरणी। तर पेटाची गिरणी या योजनेचा अर्ज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा करायचं आहे, म्हणजे समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये करायचं आहे किंवा महिला व बालिका विभागामध्ये सुद्धा करू शकता। त्यानंतर पेटाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना, म्हणजे ज्या बहिणींना मसाला कुटण्याची मशीन पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर डंका मशीनसाठी 52,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौरचूल योजना। ज्या बहिणींना सौरचूल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड वेबसाईट वरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला सौरचूल खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आज किती हजार कोटींचा निधी आलेला आहे, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे ते तर तुम्हाला सांगितले आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे रायगड, तिसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, चौथा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, पाचवा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी, 8वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे सांगली, 10वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। म्हणजे या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। तर उद्याचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे आणि 12वा जिल्हा नंदुरबार जिल्हा। म्हणजे उद्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 5वा जिल्हा अकोला, 6वा जिल्हा अमरावती जिल्हा, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा चंद्रपूर, 9वा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा नागपूर, 11वा जिल्हा गोंदिया जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। म्हणजे लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे उद्या 12 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजे आज खऱ्या अर्थाने 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींना येणार नाही। तर गॅस कनेक्शनचे पैसे आज ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही जर या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जे पहिले पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र
पात्र असावा. दुसरे पात्रता म्हणजे तुमच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत. तिसरे पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. आणि चौथे पात्रता म्हणजे तो गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर सुद्धा असायला पाहिजे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये पाहिजे असतील तर त्या 4 नियमांमध्ये बसत असावेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितले आहे की ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, म्हणजे ज्या बहिणींचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणींचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, ज्या बहिणींचे डीबीटी डिऍक्टिव्ह झालेले असेल, त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत. म्हणजेच सरकारी योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच असतात. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 2 वर्षांचे पैसे एकदाच मिळवायचे असतील, म्हणजे सरासरी 36,000 रुपये तुम्हाला एकदाच मिळवायचे असतील, तर तुम्ही एक अर्ज करायचा आहे. तो अर्ज सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी एकदाच 2 वर्षांचे पैसे देण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी एक अर्ज करायचा आहे, तर तो अर्ज ज्या बँकेमध्ये तुमचं बँक खातं आहे त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अनुदान म्हणून 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. तर त्या अनुदानाचे हप्ते तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामधून काटणार आहेत. परंतु आज कोणाला पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे. म्हणजे जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा नियमांचं पालन करत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही लाडकी बहीण योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी, महिलांसाठी सुरू केलेली आहे. महिलांना पाठबळ मिळावे, महिला सक्षमीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या श्रीमंत महिला असतील त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत. त्यासाठी परत एकदा अर्जांची छाननी सुद्धा सुरू झालेली आहे. ज्या श्रीमंत महिला असतील त्यांनी सरेंडर सुद्धा करायचं आहे. म्हणजेच त्यांनी सांगायचं आहे की आम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही, नियमांमध्ये बसत नाही, तर त्या बहिणींनी आपला अर्ज रिजेक्ट सुद्धा करून घ्यायचा आहे. परंतु ज्या बहिणी खरोखर नियमांमध्ये बसत असतील आणि त्यांना मागील पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील पैसे आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींनी 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतर मागील सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.